नमस्कार रसिक हो. कुलस्वामिनी मीडियातर्फे आयोजित पुस्तक अभिवाचन या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अकोल्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथाकार श्री सुरेश मार्कंडे यांच्या शलाका या कथासंग्रहातील एकूण 12 कथांचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत मी सादर करते. आजच्या 9व्या कथेचं शीर्षक आहे कडुलिंबाची सावली. रोज 4च्या ठोक्याला क्लबमध्ये हजर होणारे बापट वकील 5 वाजून गेले तरीही आज अजून क्लबमध्ये पोहोचले नव्हते. नेहमीच चिरतरुण दिसणारे बापट वकील गेल्या 15-20 दिवसांपासून काहीसे चिंताग्रस्त झालेले दिसतायत. कोणत्या विचारांनी ते एवढे चिंताग्रस्त झालेत ते बापट वकिलांनाच ठाऊक. बापट वकील वकिली व्यवसायातील बडप्रस्थ. मालतीबाईंबरोबर त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्या वकिली व्यवसायाची गाडी सुसाट वेगाने धावू लागली. नंतर त्या गाडीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मालतीबाईंचा हा पायगुणच म्हणावा लागेल. लग्नानंतर 2 वर्षात सुनीलचा जन्म झाला. नंतर मात्र त्यांनी अपत्य होऊ दिलं नाही. सुनील वकील झाला. उच्च शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत पाठवलं. प्रेमविवाह करून तो तिथेच स्थायिक झाला. क्लबमधील आम्ही सर्वजण आदराने त्यांना तात्या म्हणतो. तात्यांनी म्हातारपणाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला आणि मालतीबाईंनी त्यांची साथ सोडली. आईच्या अंत्यदर्शनालाही सुनील येऊ शकला नाही हे शल्य त्यांच्या मनात कितीतरी दिवस सलत होतं. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागला. सूर्य मावळतीकडे झुकला की शेवटचा प्रवास हा एकट्याचाच. त्यात कोणाची सोबत नसते. सोबत असतात त्या फक्त आठवणी, काही मनाला सुखावणाऱ्या, काही मनाला दुखावणाऱ्या. आपण एकाकी जीवन जगत आहोत हे तात्यांच्या चेहऱ्यावर कधीही जाणवलं नाही. गेल्या 15-20 दिवसांपासून तात्या खूप खचल्यासारखे दिसतायत. खूप तणावाखाली असल्यासारखे वाटतायत. क्लबमध्ये रोज येतात पण कोणताच खेळ न खेळता परत फिरतात. पूर्वी तेच म्हणायचे, कोणताही खेळ खेळा पण मन लावून खेळा. हार जितीची तमा न बाळगता खेळ खेळा. खेळताना कशी झिंग चढली पाहिजे पण जीव घेणा खेळ कधी खेळू नका. मालतीबाईंना जाऊनही 5-6 वर्ष झालीत पण कधी ते इतके उदास दिसले नाही जितके ते आज हताश झालेले दिसतात. मालतीबाईंच्या आठवणीपेक्षा शिल्पाचीच आठवण त्यांना त्रास देत असावी. दिगंबर पंत हे तात्यांना वकिली व्यवसायात मदत करणारे मदतनीस. दिगंबर पंत तात्यांचे मदतनीस असले तरी अगोदर ते त्यांचे चांगले मित्र, नंतर बाकी सर्व काही. मध्यमवर्गीय दिगंबर पंतांची आर्थिक स्थिती जेमतेम. दिगंबर पंतांचं लग्न उशिरा झालं. मुलगाही उशिराने झाला. श्रीपाद BA झाला तेव्हा दिगंबर पंतांनी वयाची 70 ओलांडली होती. तात्यांनीच श्रीपादला कोणत्या तरी पतसंस्थेत नोकरी मिळवून दिली. तात्या आणि दिगंबर पंत सख्या भावासारखेच वागायचे. मालतीबाई गेल्यापासून असा एकही सण गेला नाही की ज्या सणाला तात्या दिगंबर पंतांकडे जेवायला नव्हते. नोकरी लागल्याबरोबर दिगंबर पंतांनी श्रीपादसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. एका शुभ मुहूर्तावर श्रीपाद आणि शिल्पाचं लग्न झालं. शिल्पाला आईवडील नव्हते. एक भाऊ होता, तो लहानपणीच वारला. शिल्पाचा सांभाळ प्रथम आजीने आणि नंतर मामा मामींनी केला. मामाही गरीब, तरीही मामांनी शिल्पाला BA केलं आणि लग्न उरकवून टाकलं. दुःख शिल्पाच्या 5वीलाच पुजलेलं. लग्नानंतर 2च महिन्यात काळी पिवळीच्या अपघातात मामा मामी जीव गमावून बसले. अनाथ असलेली शिल्पा अजूनच अनाथ झाली. शिल्पाच्या बाबतीत दुःखात सुख एवढंच म्हणता येईल. सासरचे लोक गरीब असले तरी माणुसकीचे होते. शिल्पा अनाथ आहे. तिला आईवडील नाहीत. संगोपन करणारे मामा मामीही वारलेत. या सगळ्या गोष्टींची जाणीव श्रीपादच्या आईला होती. पहिली संक्रांत, मंगळागौर, पहिला दिवाळ सण मोठ्या हौशीने त्यांनी हे सण साजरे केले. शिल्पाला दिवस गेले. दिगंबर पंतांच्या घरात आनंदाचे वारे वाहू लागले. कधी कधी तात्याही त्या आनंदात सहभागी व्हायचे. शिल्पाने बनवलेली भजी तात्यांना खूप आवडायची. शिल्पा लाजबाब भजी बनवायची. पाकशास्त्रातला शिल्पाचा अनुभव दांडगा होता. वयाच्या 7व्या वर्षापासूनच शिल्पा मामीसोबत स्वयंपाकाला जायची. 7व्या महिनी श्रीपादच्या आईने मोठ्या हौशीने शिल्पाचा पाळणा केला. हे सर्व होत असताना नियती आपला डाव वेगळाच टाकत होती. मलेरियाच्या तापाने श्रीपादच्या शरीरात घर केलं. एक दिवस त्याच तापाने त्याचा बळी घेतला. नदीचा पूर ओसरावा त्याप्रमाणे घरातील आनंद ओसरला. श्रीपादच्या जाण्याने आईवडील खचले. अशातच वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. शरीराची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाली. तात्या अधूनमधून दिगंबर पंतांच्या घरचा समाचार घेत होते. त्या दिवशी दिगंबर पंतांजवळ 10,000 रुपये देत तात्या त्यांना म्हणाले, पंत, शिल्पाच्या तब्येतीची काळजी घ्या. बाळंतपण खाजगी दवाखान्यातच करा. पैसा कितीही लागू दे, काळजी करू नका. काही दिवसातच गणेशचा जन्म झाला. कसलं बारसं आणि कसलं काय. चतुर्थीच्या दिवशी शिल्पा बाळंतीण झाली. कुणीतरी म्हटलं, आज चतुर्थी, गणपतीच आला जन्माला आणि गणेश हे नाव पडलं.
त्या दिवशी अचानक तात्या दिगंबर पंतांच्या घरी आले. शिल्पाला बाळंतीण होऊन महिना झाला असेल. तात्या शिल्पाला प्रथमच गमतीच्या स्वरात म्हणाले, बारसं मला न बोलवताच उरकून घेतलं वाटतं. मी आमंत्रणाची वाटच पाहत राहिलो. त्यावर शिल्पा म्हणाली, तात्या गंमत करता आमची. बाळाला वडील नाहीत, मला बाप नाही, आजी आजोबा शरीराने आणि परिस्थितीने अधू झालेले. अशा परिस्थितीत बारसं कसं करणार? बारसं आनंदोत्सव आहे. आनंद विकत थोडीच मिळतो. तात्यांना शिल्पाकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती. तात्या तिला म्हणाले, तुझा बाप तुझ्या समोर उभा असताना तू म्हणतेस तुला बाप नाही. सगळ्या नात्यांच्या पलीकडे एक नातं असतं जे कुणालाच कळत नाही. ते नातं म्हणजे माणुसकीचं. अमावस्येच्या रात्री एखादा काजवा चमकावा आणि थोडासा का होईना आशेचा किरण जागृत व्हावा. शिल्पाचंही असंच झालं. या अफाट जगात आपण एकटे नाही या कल्पनेने शिल्पा थोडी का होईना सुखावली. आपल्याही आयुष्यात कधीतरी सुगीचे दिवस येतील ही आशाच तिला जिवंत ठेवत होती. गणेशच्या वयाबरोबर त्याच्या बाळलीलाही वाढत होत्या. गणेशकडे पाहून शिल्पा आलाक्षण पुढे ढकलत होती. दिगंबर पंतांचं तात्यांसोबत कोर्टात जाणं बंद झाल्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत होतं. त्या दिवशी तात्या घरी आल्यानंतर शिल्पा त्यांना म्हणाली, तात्या तुमच्या ओळखीने स्वयंपाकाची 2-4 घरं मिळत असतील तर तेवढं बघा ना. या वाक्याने चक्रावलेले तात्या शिल्पाला म्हणाले, स्वयंपाकाची तर नाही, धुणी भांड्याची 100 घरं मिळू शकतात. उद्यापासून जाशील का धुणी भांडी करायला? असा काही विचार तुझ्या डोक्यात येत असेल तर उद्यापासून मी या घराची पायरीही चढणार नाही. त्यावर शिल्पा म्हणाली, तात्या मला माफ करा, तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही बोलले मी. जाताना तात्या दिगंबर पंतांना म्हणाले, पंत तुमची सुनबाई वकिली भाषा बोलू लागली. निष्णात वकील ती होऊ शकते. तात्या जाण्यास निघाले. आतून शिल्पा म्हणाली, तात्या 2 मिनिटं थांबा, कांद्याची भजी करतीये तुमच्यासाठी. शिल्पाला माहित होतं तात्यांच्या रागावर आपल्या हातची भजी हाच एकमेव उतारा आहे. दिवसामागून दिवस जात होते. गणेश 1 वर्षाचा होऊन गेला. शिल्पालाही चुकल्यासारखं वाटू लागलं. सगळं काही सुरळीत सुरू असल्यामुळे दुःख तिच्या जीवनातून पळ काढतंय की काय असं वाटू लागलं. पण जिला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवेल ती नियती म्हणू नये. त्या दिवशी सकाळी सडा टाकताना श्रीपादची आई पाय घसरून पडली. क्षणात शुद्ध हरवली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्यामुळे दिगंबर पंतही त्याच दिवशी जग सोडून गेले. एका क्षणात सर्व काही संपलं. शिल्पाच्या डोळ्यांसमोर फक्त भविष्यातील काळोख. बाकी सर्व कामं शेजाऱ्यांनी केली. दिगंबर पंतांनाही खूप काही नातेवाईक नव्हते. नातेवाईकांनी दशक्रियादी कार्यक्रम आटोपले. शुद्ध श्राद्धाच्या दिवशी जे काही मोजके नातेवाईक आले ते आपापल्या गावी निघून गेले. आपण गेल्यानंतर काही दिवस तरी शिल्पाजवळ कोण राहणार ही साधी कल्पनाही कुणा नातेवाईकाच्या मनाला स्पर्श करून गेली नाही. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील तुम्हाला कुणीही कोणाचं नसतं. वा शिरवाडकरांचं हे मत शिल्पाला तंतोतंत लागू पडत होतं. सर्वात शेवटी शेजारच्या 2-4 बाया आणि तात्या एवढेच लोक शिल्पाच्या घरी थांबले होते. गेल्या 14-15 दिवसात डोळ्यात पाण्याचा टिपूसही न येऊ देणाऱ्या शिल्पाचा एकदम संयम सुटला. तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तात्यांच्या खांद्यावर मान ठेवून ती खूप खूप रडली. तिच्या सहनशीलतेचा बांध तुटला. ती तात्यांना म्हणाली, कसं हो घडलं हे सगळं? मरणाच्या दारातून जाताना येतो म्हणायचं नसतं. या नियमाचं तात्यांनीही पालन केलं. नजरेचा एक कटाक्ष शिल्पाकडे टाकून तात्या निघून गेले. शिल्पाचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिल्पाला नेहमीसाठी आपल्या घरी जाणावं हा विचार त्यांच्या मनात कितीतरी वेळा डोकावून गेला. शिल्पाला स्वतःच्या घरी राहायला आणल्याबरोबर लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. वकिलीच्या व्यवसायात बडप्रस्थ असणारे बापट वकील लोकांच्या नजरेतून उतरतील. तात्यांच्या मनात असाही एक विचार येऊन गेला, लोक काहीच म्हणणार नाही. आपलंच मन आपल्याला खातंय. आपली भावना शुद्ध असल्यावर लोक काय म्हणतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आणि शेवटी लोक तर लोकच असतात. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. छोडो इन बेकार की बातों को, कुछ तो लोग कहेंगे. तात्यांनी पुन्हा विचार केला. आपण जर लोकांचा विचार केला तर पुन्हा 2 निष्पाप जीवांची वाताहत होईल. गणेश आणि शिल्पाचं आयुष्य महत्वाचं की आपली प्रतिष्ठा महत्वाची? आपल्या प्रतिष्ठेचा बळी देणं किंवाही उत्तम. शेवटी तात्यांनी शिल्पा आणि गणेशला घरी आणायचं ठरवलं. शिल्पाला दत्तक घेऊन तिचा काही दिवसांनी पुनर्विवाह करून द्यावा. आपली अर्धी प्रॉपर्टी गणेशच्या नावाने करून अज्ञान पालन करता शिल्पाला ठेवायचं, म्हणजे गणेशलाही भावी आयुष्यात त्रास होणार नाही. तात्यांना माहित होतं शिल्पाच्या बाबतीत आपण कोणताही निर्णय घेतला तरी त्याला शिल्पा नाही म्हणणार नाही. माहीत असलेल्या स्थळांपैकी काही स्थळांशी फोनवरून तात्यांनी संपर्कही साधला. काही दिवस लोटल्यानंतर मनात आलेला विचार आचरणात आणण्यासाठी तात्या एक दिवस शिल्पाच्या घरी पोहोचले. शिल्पाच्या घराला कुलूप पाहून त्यांना धक्काच बसला. तात्या तिथे गेल्याबरोबर चाळीतील 5-6 लोक तात्यांजवळ आले. त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून तात्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
शिल्पाच्या घरावर खासगी सावकारांचं कर्ज होतं. सावकारांनी घराचा लिलाव केला. चाळीतील लोकांनी शिल्पाला विधवाश्रमात पोहोचवून दिलं होतं. यावर तात्यांनी त्या लोकांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही शिल्पाला विधवाश्रमात पोहोचवून दिलं? शिल्पा काहीच म्हणाली नाही. शिल्पाने आपल्यावर एवढा अविश्वास दाखवावा या एकाच विचाराने तात्यांचं बीपी एकदम वाढून गेलं. शिल्पाला त्यावेळी नेमकं काय वाटलं असेल शिल्पालाच ठाऊक. तिने तात्यांना एक फोन जरी केला असता या सर्व गोष्टींचा निपटारा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पण शिल्पाने फोन का केला नाही? आपल्याला फोन न करता विधवाश्रमात जाणं पसंत केलं. तात्या चक्कर येऊन खाली कोसळले. जाताना फक्त शिल्पा शिल्पा असं बरळत होते. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांची शुद्ध हरपली. रात्र संपता संपता केव्हा तरी ते शुद्धीवर आले. आताही त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शिल्पा त्यांच्या कॉट जवळ बसलेली होती. रात्रभरच्या जागरणामुळे तिचे डोळे सुजले होते. तिच्या सुजलेल्या डोळ्यांकडे पाहून तात्या शिल्पाला म्हणाले, माझ्यासाठी तू रात्रभर जागलीस आणि बापाचं घर सोडून विधवाश्रमात राहायला गेलीस. कोणता विचार केला होतास ग तू? शिल्पा तात्यांच्या तोंडावर हात ठेवीत म्हणाली, तात्या नका न, असं काही बोलू नका. माझा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला असं वाटलं तरी कसं? चाळीतील लोक तुम्हाला जे लांछन लावित होते ते मी ऐकू शकत नव्हते. तुमच्या शुद्ध चारित्र्यावर एक जरी डाग उडवला गेला तर कसं सहन करणार होते मी? म्हणून मी हा निर्णय घेतला. तात्यांना आणखी 5-6 दिवस दवाखान्यातच राहावं लागणार होतं. तात्यांनी घराच्या चाव्या शिल्पाजवळ दिल्या. तात्यांची संपूर्ण देखभाल शिल्पाच करत होती. 4 दिवसांनंतर त्यांना दवाखान्यातून सुटी मिळाली. तात्या शिल्पाला म्हणाले, तुझा निर्णय तू घे. तुला विधवाश्रमात जायचं की माझ्या घरी यायचं? तात्यांचं असं बोलणं शिल्पावरील राग अजूनही कमी न झाल्याचं प्रतीक होतं. 2 मिनिटांनंतर तात्यांनी शिल्पाला म्हटलं, मला वाटतं तू विधवाश्रमातच जावंस. शिल्पा शांतपणे तात्यांना म्हणाली, काही हरकत नाही तात्या, तुमची आज्ञा मला शिरसावंद्य. पण एक वेळ तुमच्या बरोबर घरी येते, कांद्याची भजी करते, पोटभर खाते आणि नंतर जाते. विधवाश्रमात नाही मिळत खायला कांद्याची भजी. थोड्याच वेळात गणेश सहित सर्वजण तात्यांच्या घरी पोहोचले. फाटकाच्या बाहेरूनच तात्यांचं लक्ष वरच्या मजल्यावर गेलं. पुन्हा आश्चर्याचा मोठा धक्का त्यांना बसला. त्या मजल्यावर मोठा फलक लावला होता, कडुलिंबाची सावली विधवाश्रम. संस्थापक अविनाश बापट, MA LLB. कार्यकारी संचालिका शिल्पा अविनाश बापट. तात्यांनी शिल्पाकडे पाहिलं, शिल्पानेही तात्यांकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. ती तात्यांना म्हणाली, मी आता याच विधवाश्रमात राहणार. त्यावर तात्या म्हणाले, खूप छान निर्णय घेतलास तू. नाहीतरी माझा वरचा मजला रिकामाच आहे.